एनर्जी जर नाही दिसली म्हणजे सुरुवातच अशी हेल्लो गुड मॉर्निंग. आमच्या दोघांना बाळ होत नाही त्याची सरोगसी रम्या करते. परिस्थिती आली की आम्हाला दुसरा पर्याय नाहीये रम्याशिवाय की तीच सरोगसी करणार. शूट थांबतं आणि तुमच्या स्टोरीला ट्विस्ट जास्त मोठे. मला इथे चांगली आहे सो त्यांचं सतत चालू असं तू माशी बसली असं. म्हणजे कोणी आपण जर काही एखादी गोष्ट सिरियसली बोलायला गेलो तर समोरचा माणूस सिरियसली घेणार नाही ना ते असं. जोपर्यंत एक लाफ्टर चॅलेंज होत नाही हा फिल्टर्ड आहे जो ओरिजिनल येत नाही. ह्या तुझ्या प्रश्नाला मी ट्विस्ट देते. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आलेली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवरती आणि आता मालिकेमध्ये जो काय जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तो नेमका कसा शूट होतोय हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण माझ्या बरोबर आहे ज्ञानदा आणि विजय. कसे आहात? कसं चाललंय शूट? आम्ही खूप छान कसं आहोत. वाटतंय तुला? मस्त छान एकदम. आणि मी ऍक्च्युली मगाच्या पण सगळ्याच इंटरव्ह्यूज मध्ये हेच सांगते की इथे आल्यानंतर मला इतकं मस्त वाटत होतं, इतकी अशी छान पॉझिटिव्ह वाईब आहे. सगळे मज्जा करताय असं वाटतच नाही की शूट चालू आहे. असं वाटतं तुम्ही मज्जा करता आणि मधल्या वेळामध्ये छान शूट चालू आहे. ही छान कॉम्प्लिमेंट आहे. नाही आणि ते खरंच आहे. आम्ही तेच करतो. हे आमच्यासाठी काम नाहीये. आम्ही इथे येऊन मजा करतो. आम्हाला मजा करायचे पैसे मिळतात असं म्हणायला हरकत नाही. हो आणि याचं क्रेडिट आमच्या वरच्या फळीला म्हणजे आमच्या सिनियर्सना पण मी काही अंशी देते. कारण ज्या दिवशी रुजुताताई, अविदादा, संयोगिताताई हे सगळे आज तर आभाताई पण आहे म्हणजे आमची आई. सो हे सगळे कलाकार जेव्हा असतात तेव्हा त्यांना बरोबर ती नॅक माहिती आहे सगळ्यांना बांधून कसं ठेवायचं. आणि ह्याच्यात आमचे अविदादा तर माहीर आहेत. त्याच्यामुळे ऑल कॉम्बिनेशन सीन असतील जेव्हा पूर्ण देशमुख कुटुंब असतं तेव्हा खूप मजा येते आम्हाला. खूप क्या बात आहे. आणि तुमची जोडी तर म्हणजे सुपरहिट आहे, सगळ्यांना खूप आवडते. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण मला सांगा की एक असा एखादा सीन असतो ना की ज्याच्यामध्ये असं वाटतं की ओके आता मला हे कॅरेक्टर मिळालंय आणि मग तिथून पुढे तो कलाकार ती भूमिका जास्त अजून एन्जॉय करायला लागतो. सो मालिका सुरू झाल्यानंतर तुमच्या बाबतीमध्ये असा तो कोणता सीन होता की जेव्हा असं वाटलं की ओके मला हे कॅरेक्टर तर मिळालंय आणि मला आता इथून पुढे ते मिळाल्यानंतर एक वेगळा क्रिस्प येतो काम करण्यामध्ये? 600 एपिसोड झाले ग आता तू हा मला- प्रश्न कारण विचारतीये. तुम्ही खूप वेळाने आले तुमच्या सेटवर. मी मालिका सुरू झाली तेव्हा आलेली आणि ह्या तुम्ही तुझ्या आता प्रश्नाला directly मी आता ट्विस्ट आले. देते जरा. ह्या तुझ्या प्रश्नाला मी ट्विस्ट देते. असं स्वतःला सांगता येत नाही. सो मी ह्यांचं सांगते. हा. हे माझं सांगते. ओके चालेल. हा? जमेल? हा हा असं- तो विचार पण आपलं करतोय कसं- नक्की आपण काय. आपलं कसं सांगायचं? बरोबर आहे. बरोबर आहे. ओके, आय विल गो फर्स्ट. असे 2-3 सीन आहेत मला असं वाटतं. त्याच्यामध्ये खरं तर म्हणजे ऑडियन्स म्हणून ऍक्च्युली सिरियलचा पहिलाच सीन होता ज्याच्यामध्ये पार्थ जीवाला जिंकू देतो. तो अगदी इझिली जिंकू शकतो तरी सुद्धा तो जीवाला जिंकू देतो. तो पहिला सीन मला खूप आवडला होता आणि मला पार्थ त्या सीन मध्येच दिसला होता पहिल्याच सीन मध्ये. त्यानंतर 16 डिसेंबरचा म्हणजे जेव्हा ते रिव्हिलेशन झालं त्याच्यानंतरचा जो पॅच होता पूर्ण जोपर्यंत काव्या आणि पार्थ पुन्हा प्रेमात पडतायत तो जो पूर्ण ट्रॅव्हल होता ती जर्नी होती ती मला असं वाटतं खूप पार्थसाठी पण खूप इंटेन्स होती आणि ती बखुबी निभावली गेलेली आहे. आणि आता एक बाबा म्हणून जो काही प्रवास आहे तो सुद्धा खूप सुरेख आहे. सो मला असं वाटतं असे ते गप्पे आहेत पार्थचे. मला तर ना सगळ्यात आधी विचारलं होतं कोणीतरी तुला कुठलं कॅरेक्टर करायला आवडलं असतं, तुला जर का मुभा असती की बाबा हे कॅरेक्टर करते. कारण मला काव्या कॅरेक्टर फार आवडलं होतं कारण ना ते एक रिबल असं कॅरेक्टर आहे. पण तिच्या आयुष्यात अशा जो जास्त काय म्हणतात विद्रोही म्हणता येईल का क्रांतिकारी कॅरेक्टर जे म्हणतात पण त्याच कॅरेक्टरला सगळ्यात जास्त ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या. जे सगळ्यात जास्त क्रांतिकारी आहे त्यालाच सगळ्या ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या आणि त्या ऍडजस्टमेंट करताना खूप अवघड होतं ते रायटिंग होतं की इकडे लग्न पण केलेलं आहे बरं तिकडे आवडतोय पण
बरं मग त्याच्या मधला एक थिन लाईन असते, त्याच्यावरती राहायला लागतं की पार्थला पूर्ण फाट्यावर मारूनही नाही, पण चिडचिडे होती, पण ती एक थिन लाईन असते. ती पहिल्यापासूनच तिने छानच केली की असं नाही की अरे नाही थोडं जास्त झालं की नाही. एक कॅरेक्टर म्हणून आपल्याला असं वाटतं ना की आता झालंय लग्न काव्याचं पार्थ बरोबर, पण ठीक आहे ती क्रांतिकारी आहे हे आधीपासूनच माहिती होतं, तिला नकोय हे लग्न, ही तोंडावर सांगत होती. तिथे सुद्धा तिने सांगितलं की फक्त आपण इथून आता लग्न करून निघूयात, पुढे बघूयात. सगळ्या सीनला थिन लाईन होती आणि हळूहळू प्रेमात पडणं सगळ्याच कॅरेक्टर मध्ये काव्य मला दिसली. असं झालं नाही की काव्य नाहीये त्या सीन मध्ये. तो तुमची केमिस्ट्री इतकी छान आहे आणि तुम्ही ओळखता एकमेकांना इतकं छान. तर मला सांगा, एकमेकांची एक अशी सवय किंवा एखादा असा शब्द असतो ना की त्याच्यामुळे असं वाटतं की नाही नाही ह्या व्यक्तीला भेटल्यासारखं वाटत नाही, आज ही व्यक्ती ह्या शब्द आज काही बोलली नाही, किंवा एखादी सवय असते, एक्सप्रेशन असतात काहीतरी. सो अशी एक कोणती गोष्ट आहे? यू गो फर्स्ट. तुझे सगळे लोक व्यवस्थित मोबाईल वगैरे खेळायला नको जाऊ. हे जे जोपर्यंत एक लाफ्टर चॅलेंज होत नाही हा फिल्टर्ड आहे, जो ओरिजिनल येत नाही. जर तुम्ही कधी ऐकलाय रसिकांनी, तर तो अनफिल्टर जो लाफ्टर आहे तर तो आला की असं कळत दिस इज नॉर्मल ज्ञानदा. आणि तू काय सांगशील? बापरे, एनर्जी आहे विजयची. एक दिवसाची सुरुवात कशी होते त्यावर कळतं दिवस कसा जाणार आहे. किंवा आता पूर्ण शिफ्ट मध्ये विजय नीड्स टू स्लीप अ बिट, तर ती एनर्जी येईल परत. सो ती एनर्जी जर नाही दिसली, म्हणजे सुरुवातच अशी हॅलो गुड मॉर्निंग, ती सगळं energy ओके. असेल तर मग सगळं ओके ओके असतंच सगळं. असं हे कधी नाही. अशी झोप येत पण थकलोय किंवा झोप नाही झाली असं जर काही असेल तर ते मग कळतं लगेच. सो ते एक आहे. हा, मला सांगा, दोघांपैकी कोणाच्या एका सवयीला थोडीशी फिल्टरिंगची गरज आहे असं वाटतं? फिल्टरिंग. विजय इज टू फ्रेंडली समटाइम्स. म्हणजे टू फ्रेंडली ॲज इन क्वालिटी, ही क्वालिटी चांगली आहे, पण कधी तिथे फिल्टर लावला पाहिजे हे बरेचदा कळत नाही. म्हणजे मित्र म्हणून विजय भोळा आहे असं वाटतं मला बरेचदा. क्वालिटी चांगली आहे, पण त्याला जर फिल्टर लागला जरा थोडासा तर विजयला त्रास होणार नाही असं. दॅट क्वालिटी इज व्हेरी गुड. त्याचे एक्सप्रेशन असं मी नाही विचार करतोय की काय असं मी विचार करतोय, बाकी काय नाही. तो म्हणजे तो सेटवर आल्यावर सेटवरती बाकी आमचा जो क्रू आहे, पूर्ण टीम आहे ना, ती अशी खुश असते की अच्छा पार्थ सर आए है क्या सर, असे असतात सगळे. हा, सो कधी कधी असं व्हायला नको की ते एक लांडगा आला रे आला होतं की नाही, तसं व्हायला नको असं मला वाटतं. दॅट क्वालिटी इज व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी व्हेरी. समोरच्याने त्याचा फायदा नाही घेतला. फायदा नाही घेतला पाहिजे असं. नाही बसली ना, म्हणजे ते एक असं कोणी आपण जर काही एखादी गोष्ट सिरियसली बोलायला गेलो तर समोरचा माणूस सिरियसली घेणार नाही ना ते असं. हा, तुला सुचलं काही? नाही, फिल्टरची गरज नाहीये, ती अनफिल्टरच चांगली आहे. अनफिल्टर्ड ज्ञान. नावातच आहे ज्ञानदा. बापरे. आणि आता मालिकेमध्ये जो ट्रॅक आहे, घरी छान छोट्या बाळाचं आगमन होणार आहे आणि तू खऱ्या आयुष्यामध्ये बाबा आहेस. सो मला थोडं त्याबद्दल ऐकायचंय की ज्यावेळेस पहिल्यांदा कळलं की आता येणार आहे छोटं बाळ घरी, तेव्हा मला वाटतं खरंच खऱ्या अर्थाने तुला बाप वाटलं असेल ना तेव्हा? नाही, बाप वाटायच्या आधी पहिल्यांदा बायकोची काळजी वाटते की व्यवस्थित डिलिव्हरी झाली पाहिजे, ती सुखी काय म्हणता येईल की हेल्दी राहिली पाहिजे. दुसरा आनंद मग बाळाचा. आणि लेक आहे तुला, त्याच्यामुळे म्हणजे और क्या चाहिए, ही तर खूपच बाप गोष्ट आहे. ही खरंच बाप गोष्ट आहे.
सो जेव्हा लेक बघते आणि लेकीकडून कॉम्प्लिमेंट्स मिळतात तेव्हा बाबा म्हणून कसं वाटतं तुला? लेकीकडून अजून कॉम्प्लिमेंट नाही मिळत. लेकीकडून कॉम्प्लिमेंट्स नाही मिळत. स्क्रीनवर पाहिल्यानंतर तिचं असं काही असं आहे नसतं की नाही, कॉम्प्लिमेंट तिला अजून कळत नाही कळत ते नाही. कॉम्प्लिमेंट्स ह्या गोष्टी. त्यामुळे पण असं आहे, तिला मम्मा व्यतिरिक्त मी दुसऱ्या मुलीला हात लावलेला तिला आवडत नाही. बापरे. सो ती ओरडते नो. नाही, दुसऱ्या कुठल्या मुलीनी काय ती सेटवर आली आणि माईक लावायला माईक दादा आले किंवा टचअप करायला असं मेकअप दादा वगैरे जरी जवळ आला पण तरी नाही आम्ही आवडत. बघितलं, शूट थांबतं आई शपथ. एवढ्या जोरात ओरडते ती. अशी गंमत आहे. येस, आणि मालिका खूप मस्त चालूच आहे. पण असे जेव्हा काही काही असे वेगळे ट्विस्ट येतात ना तेव्हा प्रत्येक सेटवरती ना अशा स्टोरीज असतात की आता असं घडेल तसं घडेल. सो सेटवरती तुमच्या मध्ये अशा चर्चा रंगतात का की बाबा आता पुढे काय ट्रॅक असेल, अशी एखादी इमॅजिनरी स्टोरी आहे का He तुमची? is pro in that. एक स्टोरी ऐकायची. स्क्रीन प्ले बद्दल इतकं छान डोकं चालतं ना आंधळकरांचं. आय एम टेलिंग यू. म्हणजे खरं अशी स्टोरी असायला हवी होती असं मला वाटतं की पार्थ आणि काव्याच्या मध्ये आमच्या दोघांना बाळ होत नाही, त्याची सरोगसी रम्या करते. अरे बापरे. आणि मग ठरलं, अशी परिस्थिती आली की आम्हाला दुसरा पर्याय नाहीये रम्याशिवाय की तीच सरोगसी करणार. ठीक. मग सरोगसी सेंटरमध्ये गेल्यानंतर ती असं काहीतरी कांड करते की तिच्या पोटात वाढणारं बाळ जे असतं ते फक्त पार्थ आणि रम्याचं असतं. मग काव्याला आणि पार्थला ती काळजी वाटत राहते की आपलं जे मूल होईल ते कसं होईल, काय होईल. रम्या त्यात भेटू देत नाहीये, बघू देत नाही, बोलू देत नाही, पण बाळ होतं. पण त्या बाळाला काव्याचा लळा लागतो. हा माझा स्क्रीन प्ले. प्रॉपर अशी एकदम फिल्मी स्टोरी बनवली त्यांनी. आणि हे तो प्रत्येक वेळी करतो. प्रत्येकाला. आणि एखादा असं झालंय की एखाद्या नेक्स्ट ट्रॅकचा एखादा टुक्का लावलाय आणि तो लागलाय? असं नाही झालं ना. असं म्हणजे तुका जो ट्रॅक येतो तो ऑलरेडी लिहून आलेला असतो, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही विचार वाचायच्या करत नाही. आधीच असं काही? हा, कारण स्टोरी ठरलेली असते, मंथली, आठवड्याची अशी ठरलेली असते. त्यामुळे त्याच्यात आम्ही डोकं घालत नाही. याच्या व्यतिरिक्त काय होऊ शकतं ते डोकं लावतो. म्हणजे अजून एक मी असंच एक गंमत सांगितली मजाक की काहीतरी घरामध्ये घडलंय. काव्या क्लासला गेलीये, पण बिंग देशमुख तसं होणार नाही. पण आपलं असंच की घरामध्ये आई आहे, नंदिनी आहे. नंदिनीला आली आहे चक्कर. तेवढ्यात आई इकडे तिकडे गेली. चक्कर आली म्हणून फक्त मी नंदिनीला उचलून तिच्या रूम पर्यंत नेतोय हे जीवा बघतो आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात. ही स्टोरी इंटरेस्टिंग वाटायला लागली आता मला. हा, किंवा वाईस वर्सा. मी बाहेर गेलोय हे ते हो, हे आपलं बोलणं झालं होतं 16 डिसेंबरचं रिव्हिलेशन जेव्हा झालं. जीवा आणि काव्याच्या रिलेशनचं रिव्हिलेशन जेव्हा झालं 16 डिसेंबरला, त्याच्यानंतर हे बोलणं झालेलं आमचं की काय करून आधीच्या जोड्यांमधलं असं काहीतरी दाखवू शकू की बाबा माझं आणि जीवाचं असं काहीतरी दिसेल ज्याने पार्थ ला अजून त्रास होईल, मग नंदिनीचं आणि पार्थचं दिसेल ज्याने जीवाला त्रास होईल, असं असं. पण हे म्हणजे हा मेंदू जो चालतो ना, म्हणजे स्क्रीन प्लेचे विषय. डिसेंबरला जेव्हा किस्सा झाला तो 16 डिसेंबरचा सगळ्यांना माहितीये की तोपर्यंत ऍक्सेप्ट केलेलं होतं पार्थने काव्याला. मग पार्थने काव्याला पहिल्यांदाच ऍक्सेप्ट केलंय, पण काव्याने सुद्धा केलेलं आहे. हे सगळं झालेलं आहे आणि मग 16 डिसेंबरचा ट्रॅक येतो. पण तेव्हा आम्हाला त्या स्क्रीनवर दिसतं की असं असं यांचं अफेअर होतं. मग आमचं की आम्ही परत स्विच होणार नाही होत ना. पण असं आम्हाला कळलं की हे आम्हाला परत पटवायचा प्रयत्न करत आहेत. मग नंदिनी आणि मी गेम करतो की काय आपण ह्यांना डिवोर्स मागायचा. मग डिवोर्स मागायचा, मग काय आम्ही डिवोर्स यांच्याशी घेतोय आणि आम्ही परत लग्न करतोय पार्थ आणि नंदिनी. सो ह्या भीतीपोटी हे लवकर आम्हाला पटवतील आणि पटकन असे. सो एक वेगळं असं भलतंच काय भलतेच ट्विस्ट आहे त्यांच्या स्टोरीमध्ये. मला वाटतं तुमच्या स्टोरीला ट्विस्ट जास्त मोठे आहे. पण मला सांगा, सेटवरचा असा एक व्यक्ती कोण आहे की जो असतो ना की एक रिक्षा फिरते ना सेटवर की एक गोष्ट कळली की अख्ख्या सेट भर पसरते? त्याबद्दल न बोललेलंच बरं. म्हणजे तूच आहेस का?
असं कोणीच नाहीये पण तुमच्या सेटवरती. एक तर गोष्टी म्हणजे असं नाही नाही, मी फनी वे मधल्या म्हणते. हा 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 एनी विच वे एकदम फनी गोष्टी असतील तर ते तोंडावर लगेच. असतात त्या. सगळ्यांसमोरच घडतात त्या अशा त्याची कुठेतरी local घडल्या फिरते. काय हा असं नाही होत. अच्छा. लेट लतीफ कोण आहे? लेट जोक्स कोणाला कळत किंवा लेटच असतो कायम असं, की असं कोणीच नाहीये सेटवर? नो नाही आणि सगळ्यात जास्त प्रँक्स कोणाबरोबर घडू शकतात? घडू शकतात. हा. कोणाही बरोबर घडू शकतात ऍक्च्युली. करणारा किती स्मार्टली करतोय त्यावर डिपेंड करतं आणि ज्याच्यावर गेले तो रिॲक्ट कसा होतोय त्यावर डिपेंड करतं. मी मगाच्या इंटरव्ह्यूज मध्ये ऐकलं की अविनाश सर खूप धमाल करत असतात सेटवरती. त्यांचं सतत काही ना काहीतरी कोणातरी मज्जा करा, काहीतरी मस्करी करा हे सुरू असतं. सो कधी असं झालंय का की अविनाश सरांनी तुमच्या सगळ्यांबरोबर मिळून कोणाला तरी घेऊन एक प्रँक केलाय? प्रँक असं नाही पण त्यांच्या इतक्या गमती जमती सुरू असतात. आता मला इथे चामखीळ आहे इथे, सो त्यांचं सतत चालू असं अगं माशी बसली असं म्हणजे इतकं ते का बोललं तुला पण असं म्हणजे काय आहे असं तुला? अगं ते काय हे माशी बसली झटक ना आणि मी दादा असं होतं त्यांचं. ते खूप असं छोट्या छोट्या कोपर खळ्या काढतात अविदादा. तर मालिकेबद्दल तर आपण काय बोलतच असतो, पण मला त्या व्यतिरिक्त पण तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा इंडस्ट्रीमध्ये आलात त्यावेळेस अशा कोणत्या नव्या नव्या गोष्टी तुम्हाला कळल्या की अच्छा ओके हे असंही असतं, किंवा ऑडिशन हा प्रकार एक वेगळा असतो, फोटोशूट्स असतात. सो अशा कोणत्या नव्या नव्या गोष्टी तुम्हाला कळल्या की हे असंही घडतं, किंवा लाईट्स बद्दल काही असेल किंवा असं? सगळ्याच गोष्टी नवीनच सगळ्या गोष्टी असतात. पण अशी एखादी अशी स्पेसिफिक की खूप क्युरियस होतात आणि कळलं की ओके हे असं होतं, किंवा शूट अशा पद्धतीने माझ्या होतं? बाबतीत ना माझ्या बाबतीत साऊंड खूप मोठा फॅक्टर होता. कारण मी कॉलेज पास आउट झाल्या झाल्या माझं मालिकांमधलं काम सुरू झालं होतं आणि मी तेव्हा रिगरसली एकांकिका, दीर्घांक, थिएटर माझं खूप चालू होतं पुण्यात. त्यामुळे आणि तिथे लेपल माईक किंवा हे असं एकांकिका दीर्घांकांना नाही वापरत आपण शक्यतो. सो तो त्या थ्रो मध्ये बोलणं, त्या आवाजात बोलणं जेणेकरून आपला आवाज अगदी शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचेल ही सवय होती मला आधीपासून. ते मला कळायला खूप वेळ गेला की आपण माईक लावलेला असतो, माईक इथे असतो, सो मोठ्याने बोलायची काहीच गरज नाहीये, आपण एक ठहराव घेऊन बोलू शकतो. ही गोष्ट मला खूप प्रकर्षाने कळली, तो डिफरन्स कळला. आणि काय म्हणू, कॅमेराच मुळात ऑल टुगेदर कॅमेराच्या लेन्सेस लॉंग शॉट आहे तर आपल्याला बॉडीली जास्त काम करायला लागेल, पण कॅमेरा क्लोज आल्यानंतर बॉडीपेक्षा जास्त एक्सप्रेशन्सनी काम करायला लागेल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या हळूहळू कळत गेल्या. अजूनही पूर्ण कळल्या आहेत का तर अजिबात नाही. अजूनही वी ऑल आर लर्निंग टिल द एंड ऑफ आवर लाईव्ह. असं आहे हे माध्यम, असा आहे कॅमेरा. खरं तर कॅमेरा कितीही शिकू, कितीही त्याला समजून घेऊ तरी ते कमीच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तेच होतं की ना एकतर काय होतं, सुरुवातीला आल्या आल्या माणूस फक्त आपलं पाठांतर आणि कुठले कलाकार आहेत त्यांच्याबरोबर रिहर्सल्स ह्याच्या पलीकडे तो कुठे जातच नाही. कारण ते एक ना ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. नवीन नवीन जेव्हा इंडस्ट्रीत येतो माणूस की बाबा आपल्यामुळं काही चुकायला नको, आपल्यामुळं काही व्हायला नको, अशा टाईपमध्ये असतो. तिथलं थोडं त्याच्यामधून माणूस बाहेर पडला, त्या यूज टू झाला त्या सिच्युएशनला, पाठांतराला, सीनला, सगळ्या गोष्टींना, की मग येते गोष्ट लाईट घ्यायची की बाबा कुठला लाईट आपल्यामुळे कट होतोय, कुठे येऊन थांबायचं, काय येऊन थांबायचं. त्याच्यानंतर असते लेन्सची गंमत की 85ची लेन्स लावली म्हणजे क्लोज वगैरे वगैरे, हा सगळा असा प्रकार. सो त्याच्यामध्ये सुद्धा ना मी सुरुवातीला एक 6-7 पहिले फिल्मच केल्यात, सिरियलकडे नंतर वळलोय. तर त्याच्यामध्ये ना एक वेगवेगळे दरवेळेस कॅमेरे दिसायचे, मग त्यातली ब्रीदिंग काय असतं, या काय असतं, ते मला कॅमेरामध्ये फार इंटरेस्ट होता. सो त्या गोष्टींमध्ये मी फार पडलो. त्यामुळे मला कॅमेरा एक 10% कळला असं मला वाटतं.
क्या बात आहे, मजा आली मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि खरं तर ना मी मुद्दाम तुम्हाला करंट ट्रॅक बद्दल किंवा मालिकेबद्दल खूप प्रश्न नाही विचारले, कारण का खूप इंटरव्ह्यू सुरू आहेत मगासपासून, तर कदाचित आता तरी तुम्हाला आम्ही सांगणार. तेच आणि हेही मला माहिती आहे, म्हणून म्हणूनच हे दोन कारण आहेत त्याच्यामुळे तेच तुम्हाला बोलायला नको म्हणून पण, आणि ते रिव्हील नाहीच करणार कारण मला वाटतं ते बघण्यामध्ये पण जास्त मजा आहे, गंमत आहे आणि खूप मस्त सुरू आहे मालिका. खरंच म्हणजे सुरुवातीपासूनच खूप छान छान गोष्टी घडतात, त्याच्यामुळे बघायला पण मजा येते आणि कनेक्टेड आहेत सगळे प्रेक्षक खूप. सो जाता जाता सगळ्यांना एक तुमच्याकडून मस्त अपील करायचं असेल तर काय कराल, आणि या ट्विस्ट बद्दल काही स्पॉइलर न देता एक छान काहीतरी सांगायचं असेल तर काय सांगाल? काव्यार्थचं डोहाळे जेवण 11-12 तारखेला आहे आणि 16 तारखेला काव्या पार्थ देशमुख यांची मेन्सची एक्झाम आहे. तर त्यांना शुभेच्छा द्या. परीक्षेला गेल्यानंतर त्यांना कुठल्या परीक्षेला सामोरं जावं लागतंय हे तुम्ही दुपारी 1:30 वाजता टीव्हीच्या सामोरे गेल्यावर तुम्हाला कळेल. वा, याच्यात मी एकच गोष्ट ऍड करते, माझी मेन्स एक्झाम आहे, पण माझी मेन्स एक्झाम येईपर्यंत पार्थ देशमुखांना ज्या ज्या छोट्या छोट्या परीक्षेतनं जायला लागतंय काव्यामुळे आणि काव्याच्या मूड स्विंग्समुळे, काव्याच्या टेन्शनमुळे, प्रेशरमुळे, त्याच्यासाठी त्यांनाही शुभेच्छा द्या. माझ्यापेक्षा जास्त त्यांना शुभेच्छांची गरज आहे. तिकडे ती परीक्षा जास्त आहे. ही परीक्षा सगळ्यात मोठी आहे. पण थँक्यू सो मच एव्हरीवन. आतापर्यंत तुम्ही आमच्या मालिकेला खरंच खूप प्रेम दिलंय आणि वी आर एक्स्ट्रीमली ओव्हरवेल्म्ड. खरंच कधी कधी असं विश्वासच बसत नाही, इतकं प्रेम रिसीव्ह कसं करायचं, रिसीव्ह करायला आम्ही कुठेतरी कमी पडू की काय असं वाटतं कधी कधी. पण थँक्यू सो मच. आणि आता काव्यार्थच्या प्रेम दिलंय नाही, प्रेम देतायत आणि देत राहतील. येस येस. आणि आता काव्यार्थच्या प्रवासात हे एक नवीन ॲडिशन आलेलं आहे आणि आता इथून पुढे ह्या प्रवासात काय होईल हे बघायला प्रेक्षक म्हणून काव्यार्थाला तेवढंच प्रेम द्या. बेबू काव्यार्थाला तेवढंच प्रेम द्या. आणि आता आमच्या जर्नीमध्ये पुढे काय काय होणार आहे याचे साक्षीदार व्हा. आतापर्यंत होताच आणि इथून पुढेही राहा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. बघायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, सोमवार ते शनिवार रोज दुपारी 1:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.